मुंबईत एका मोटरमनमुळे महिलेचे प्राण वाचलेले आहेत। मुंबईच्या चर्नी रोड रेल्वे स्टेशनमध्ये एक महिला रेल्वे ट्रॅकवरून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत होती। मात्र साडी घातलेल्या त्या महिलेला प्लॅटफॉर्मवर चढता येणं तेवढा त्या ट्रॅकवर लोकल ट्रेन आली आणि मात्र मोटरमननं प्रसंगावधान राखून ब्रेक मारले आणि जराही न खरचटता ती महिला बचावली गेली। महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये धुमसत असलेला वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचलाय। बैठक सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। बैठकीदरम्यान काँग्रेसच्या 2 गटात तुफान राडा झालाय। या मारामारीत कार्यकर्त्यांनी एकमेकांची बनियान देखील फाडली आहे। तत्पूर्वी सकाळी सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं। निरुपम आणि कामत यांची बैठक सुरू असताना दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली। मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या जुहू येथील मिलेनियम पार्कमध्ये बैठक सुरू होती आणि या बैठकीच्या वेळी दोन्ही गटांमध्ये ही बाचाबाची झाली आहे। प्रतापगडाच्या खाली असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळची अतिक्रमण हटवा, नाहीतर वन अधिकाऱ्यांना कायमचं घरी पाठवू असा इशारा उच्च न्यायालयानं दिलाय। अफजल खानच्या कबरीजवळ अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत आणि त्याविरोधात मिलिंद एकबोटे यांनी जनहित याचिका देखील केली होती। युवासेना कोषाध्यक्ष आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले यांची वडाळा वॉर्ड क्रमांक 178 मधून उमेदवारी निश्चित झाली आहे। मात्र स्थानिक शिवसैनिकांचा या उमेदवारीला विरोध दिसून येतोय। संतप्त शिवसैनिकांनी वडाळा येथील शाखेला टाळं ठोकलंय। त्याचबरोबर इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर यांचे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। स्थानिक शिवसैनिक आणि शाखा प्रमुखांचा विरोध डावलून सेना नगरसेविका किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला असून उद्या फॉर्म भरणार असल्याची माहिती मिळते। वॉर्ड क्रमांक 199 7 रस्ता डिलाईल रोड येथून किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर श्रद्धा जाधव यांना शिवडीतील 202 वॉर्डमध्ये उमेदवारी देण्यास स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला। याबाबतचं पत्र कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलंय। श्रद्धा जाधव सोडून कोणताही उमेदवार द्या असं स्थानिक नगरसेवक नंदू विचार यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलंय। तर दुसरीकडे श्रद्धा जाधव यांनीही आपल्याला याच वॉर्डातून लढायचं असल्याचा हट्ट धरलाय। मी महापालिका निवडणूक लढणार नाही असं मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेचे नेत्या शुभा राऊळ यांनी जाहीर केलंय। तर इतर उमेदवार कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं शुभा राऊळ यांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेचे बलस्थान असलेल्या लालबाग परळचे नगरसेवक नाना आंबोले भाजपच्या गळाला लागलेले आहेत। त्यांच्यासह मुलुंडमधील सेना नगरसेवक प्रभाकर शिंदे, दादरमधील माजी सेना नगरसेवक दिनेश पांचोळे यांनी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत कमळ हातात घेतलंय। नागपुरातील भाजप उमेदवारांच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींची वाडा निवासस्थानी बैठक झाली। यानंतर गडकरींनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली। रात्री 8 वाजता भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे। भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादी फोडल्याचं समोर आलंय। मुंबईच्या भाजप कार्यालयातून उमेदवारांची यादी चोरून ती व्हायरल करण्यात आली। त्यामुळे अनेक ठिकाणी बंडाचं निशाण फडकण्याची भाजपला भीती आहे। प्रसिद्धी माध्यमांमध्ये देखील यादी प्रसिद्ध झाली, त्यामुळे भाजपचे डोकेदुखी वाढली आहे। मोदींनी भाजपच्या नेत्यांना ठणकावून मुंबई महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्याच मुलांना आणि नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बाहेरून आलेल्या उमेदवारांना देखील उमेदवारी दिलेली आहे असून बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। तर भाजपचे 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। मात्र भाजपमध्ये उघड सुरू असलेल्या घराणेशाहीवर मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी अजब तर्क मांडलाय। नेत्यांची मुलं स्थानिक पातळीवर भाजपतर्फेच काम करत असतील तर फक्त नेत्यांचा मुलगा म्हणून त्यांना उमेदवारी नाकारणार नाही असं शेलार यांनी म्हटलंय। गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे अशी माहिती मिळते। 2012च्या निवडणुकीत मनसेनं सर्व 6 जागांवर विजय मिळवत सेनेला धूळ चालली होती। पुण्यात आघाडीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा एकदा बैठक पार पडली। दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र आघाडीबाबत घोषणा करण्याऐवजी काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि रमेश बागवे उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याकरता अशोक चव्हाणांच्या भेटीसाठी रवाना झाले। सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या शहरमध्ये मतदारसंघातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तुटली आहे। महापालिकेच्या 102 जागांपैकी राष्ट्रवादीनं फक्त 23 जागा लढवण्याची तयारी दर्शवली होती, पण
काँग्रेसनं उपमहापौर प्रवीण डोंगरेसह पक्षांच्या इतर पदाधिकाऱ्यांसाठी जागा सोडण्यास विरोध केलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरावा लागतोय, त्यामुळे सगळ्या उमेदवारांची धावपळ चालू आहे आणि या ऑनलाईन फॉर्ममध्ये मालमत्ता, रोख रक्कम, वार्षिक ताळेबंद, सोळे या सगळ्यांची माहिती देणं गरजेचं आहे। मीरा रोड परिसरात रिक्षाचालकांनी रिक्षाचा बंद पुकारलाय। बुधवारी रात्री 3 वाजता रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याच विरोधात रिक्षाचालकांनी बंदचं हत्यार उपसलंय। पुणे जिल्ह्यातल्या भोर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या शाळेतून एक युवक तांदळाची गोणी घेऊन बाहेर येतो आणि ती गाडीत टाकत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले। बारामतीच्या डौर्लेवाडी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर शालेय पोषण आहार फेकून द्यायची वेळ आली आहे। चव नसलेला हा आहार खायचा तरी कसा, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी विचारलाय। बुलडाण्यामध्ये 80 क्विंटल तांदूळ जप्त झालेला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। मेहकर तालुक्यातला डोणगाव जवळ ही कारवाई आहे। सोयाबीनच्या कुटारच्या गंजीखाली हा तांदूळ जो आहे तो लपवण्यात आला होता। 8000 किलो तांदूळ इथे लपवण्यात आला होता। औरंगाबादच्या रस्त्यावर सध्या एक चमडी चोराची दहशत दिसून येते। सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना हा माथेफिरू मागून येऊन धक्का मारतो। याची सगळी लंपट कृत्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेत। हा माथेफिरू बाईकवरून येऊन महिलांवर पाळत ठेवतो, मग त्यांच्या मागे येऊन त्यांची छेड काढतो। महिलांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांनी या चमडी चोराला जेरबंद करण्याची मागणी केली आहे। हिंगोलीतील तिसरीत शिकणाऱ्या मुलीकडे एक देशी कट्टा आणि 9 जिवंत काडतुसे सापडले। शाळेत तिच्या मैत्रिणीला ती कट्टा दाखवत असताना शिक्षकांनी पाहिलंय। पोलिसांनी आधी चौकशी केली असता हा कट्टा तिच्या वडिलांचा असल्याचं सांगितलंय। मुलीचे वडील हे सय्यद मुश्ताक हे माजी सैनिक आहेत। रवी पुजारी गँगच्या 6 शार्पशूटर्सना बेळगावात अटक झालेली आहे। बेळगाव गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केली। बेळगावातील एका लॉजमधून या सर्वांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 5 गावठी पिस्तुलं आणि 29 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले। बोल्यावर चढलेल्या नवरदेवाला थेट तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे। चेन स्नॅचिंग प्रकरणात मोका लागल्यानंतर फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी त्याच्याच लग्न मंडपातून ताब्यात घेतलं आणि थेट जेलमध्ये पाठवलंय। नालासोपाऱ्यातील मोबाईल चोराला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगला चोप दिला। रात्रीचा फायदा घेऊन हा चोरटा ऑटो रिक्षात बसणाऱ्या लोकांचे मोबाईल चोरून पळायचा। बुधवारी रात्री 11:30च्या दरम्यान हा चोर अशाच प्रकारे चोरी करत असताना सापडला गेलाय। कोल्हापूर कोर्टात एका आरोपीनं धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे। खून प्रकरणी कोर्टाने जन्मठेप सुनावताना संतप्त आरोपीनं जिल्हा सत्र न्यायालयाच्या संगणकाची तोडफोड करून न्यायाधीश आणि माध्यम प्रतिनिधींना असभ्य भाषा वापरली। भुदरगड तालुक्यात 2015 मध्ये दारू पिण्याच्या कारणावरून संदीप माळी यांनी मेंढपाळ बाबूराव पाटील यांचा खून देखील केला होता। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूभट्टा उद्ध्वस्त करून दोघांना अटक झाली आहे। राज्य उत्पादन शुल्कानं ही कारवाई केली। चिपळूण तालुक्यातील रावळगाव सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर ही कारवाई करण्यात आली आहे। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सीताराम सावंत यांच्या घरावर बुधवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर येते। छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांनी विकायला आणलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय। भाज्यांना योग्य दर मिळत नसल्याच्या संतापातून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला सर्रास मार्केटमध्ये फेकून दिलाय। मेडिकल क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते। सीबीएसईनं या परीक्षेसाठी उर्दू भाषा वगळली आहे। मात्र उर्दूमध्ये ही परीक्षा असावी अशी मागणी भारत स्टुडंट्स इस्लामिक संघटनेनं केली। त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। मालमत्ता कराची थकबाकी भरण्यास या महिन्याच्या अखेरपर्यंत मुदत राहणार आहे आणि या मुदतीत थकबाकीची रक्कम जमा केली नाही तर संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश नगरविकास विभागानं सर्व नगरपालिकांना दिलेले आहेत। ठाण्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वार सुरू असताना शहराच्या विविध भागांमध्ये परस्परांचे वाभाडे करणारे बॅनर्स लावले जात आहेत। त्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे देखील आशयाचे बॅनर लावलेले आहेत।
संपूर्णपणे भारतीय बनावटीची मेधा लोकल येत्या महिनाभरात मुंबईकरांच्या सेवेत येते आणि या लोकलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या असून लखनौ येथील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या लोकलला सुरक्षा प्रमाणपत्र दिलेलं आहे. अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी 1,31,00,000ची तरतूद केल्यामुळे अत्याधुनिक आणि दर्जेदार स्थानकांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय. या अंतर्गत देशातील 23 स्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा यात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात स्वच्छता अभियानावर भर दिला जात असताना मुंबईत रेल्वे रुळांवर जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनतोय. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली ठिकाणी रेल्वे मार्गावरील कचरा उचलल्यानंतर तेवढ्याच प्रमाणात रुळांवर कचरा पुन्हा एकदा साचतोय. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पर्यावरण प्रेमींनी खाडी किनारी असलेली जैवविविधता आता प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. यासाठी वन विभागानं ऐरोली येथील खाडी किनारी पर्यटन केंद्र उभारणार आहे. जर्मनी येथील तज्ज्ञ कंपनीच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बोटिंग, पक्षी निरीक्षण आणि जैवविविधतेची माहिती देणारी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातील आयटी कंपन्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित झाला. या आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अंतर्गत उपाययोजना काय कराव्यात, नवीन आणखी काय करता येतं का, याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुणेकरांकडून सूचना मागवलेल्या आहेत. महसूल गोळा करण्यात पुणे महापालिकेनं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय, तर नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यात पुणे महापालिकेनं देशात दुसरा क्रमांक मिळवलाय. केंद्राच्या आर्थिक अहवालातून ही बाब समोर आली आहे. पुण्यातील परिवहन विभागाचे अर्ज आता महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात येणारे अर्ज किचकट असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एजंट्सकडे धाव घ्यावी लागते आणि ही बाब लक्षात घेऊन परिवहन विभागातील अर्ज आता महा ई सेवा केंद्रातून भरता येतील. धान्याचा काळाबाजार करणाऱ्या सुमारे 32 रास्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द केलेले आहेत, तर 16 दुकानदारांचा परवाना निलंबित करण्यात आला असून पुण्यातील 18 दुकानांचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. निलंबित करण्यात आलेल्या दुकानदारांकडून सुमारे 54,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकूण 64 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार अखेरपर्यंत एकूण 103 अर्ज सादर झालेले आहेत. ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी सुरुवात झाली आहे. तामिळनाडू, कर्नाटक हापूस नंतर आता रत्नागिरीचा हापूसही बाजारात दाखल झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आंबा बाजारात तब्बल 15 दिवस उशिरानं पोहोचलाय. या आंब्याच्या पेटीला 7,101 रुपये दर मिळालेला आहे. बंगळुरूतील बाणेरघाट बायोलॉजिकल पार्कमध्ये एका सफारी कारला चक्क 2 सिंहांनी घेरलं. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. सुरुवातीला सफारी गाडीचा सिंहिणीनं पाठलाग केला. गाडी समोर आली, त्यानंतर मागून सिंहानं थेट गाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत ड्रायव्हरने गाडी हळूहळू पुढे नेली. ₹500 खुशाल द्या, पण मत मात्र भाजपलाच द्या, असं खुल्या आवाहन करत मतदारांना लाच घेण्यास उद्युक्त केल्याबद्दल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. भोपाळमध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली. आतापर्यंत यात 71 रुपयांनी वाढ झाली. भोपाळमध्ये आता सिलेंडर 709 रुपयांमध्ये मिळेल. यापूर्वी सिलेंडरची किंमत 638 रुपये इतकी होती. दरम्यान कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 106 रुपयांनी वाढ झाली आहे. गुगलनं क्रोम ब्राउझरच्या जुन्या व्हर्जनवर जीमेल सपोर्ट बंद होण्याची असल्याची घोषणा केली आहे. विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा या ऑपरेटिंग सिस्टीमवर जीमेल वापरणाऱ्यांचा परिणाम होईल, असे गुगलनं स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअपवर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील वापरकर्त्यांचं रिअल टाइम लाईव्ह लोकेशन ट्रॅक करण्याची सुविधा नव्या अपडेटमध्ये मिळते. व्हॉट्सअपचं हे नवं बीटा व्हर्जन हे अँड्रॉइड आणि iOS ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्मार्टफोनसाठी वापरता येणार आहे. इंटेक्स कंपनीनं त्यांचा ॲक्वायर्मस प्लस हा 4G स्मार्टफोन जो आहे तो बाजारात आणला. या फोनची किंमत 6,990 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन जो आहे तो राखाडी ब्लॅक आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. जपानी कार मेकर टोयोटाला प्रथमच मागे टाकत जर्मन कार मेकर कंपनी व्हॉक्सवॅगननं जगात सर्वाधिक कार विकण्याचा विक्रम नोंदवलाय. व्हॉक्सवॅगन जगातील नंबर 1 कंपनीचं स्थान हस्तगत केलेलं आहे.